Local citizens and stallholders near Temwada Mojim have expressed concern over a possible parking or development project in the area. Amid growing speculation, stallholders have not yet been able to set up their stalls, raising uncertainty about their livelihood. They are urging authorities to provide clarity on the project and ensure the rightful stall allocations. ह्याचा कालावधी चालले ताका तो कोण पेन जिमचो एक कॉन्ट्रॅक्टर असा बाकी आहे म्हणून ताका विचार कितें करता तो हम लोग हायकोर्ट से ऑर्डर दिया है ताका सांगले ऑर्डर दाखय तो ऑर्डर दाखयना एक वर्स जालें पंचायतीन ऑर्डर हें केलें एप्लिकेशन दिल्लें मयूर शेटगांवकारांनी हांवें दिल्लें हेंच्यांनी ती तांकां कॉपी धाडूंक ना तेणें लॅपटॉप काढून विचारलें तुम्हारा नाम क्या है म्हणजे अल्बर्ट फर्नांडीस है तो बोलता तुम देखो कुछ नहीं तुम्हारा म्हाका एक सांगा पंचायतीक मोर्चे जाता तुम्ही म्हाका सांग गांवा खातीरात काय भायल्या खातीरात रे तुम्ही हय गांवा खातीरात काय भायल्या खातीरात म्हाका सांग हो गांव कोणाचें नांव कोणाचें रे म्हाका सांग तुमी हांगा आतां ते फाल्यां तो हिंगा पार्किंग करतलो गॅस हावस बांदतलो तुमकां शेका कार्ड म्हणटलो कोर्टान कितें दितले जबाब रे तुमी कितें दितले जबाब आपले कित्याक म्हण दितले जबाब ही कोस्टल बेल्ट आसा पळय जेन्ना आमचो फिशरीज आसलो आमचो बाप नांव कितें बाबा तेचें फाटलो उदय ना पयलो आसलो आमचो तो मालतानी सालदाना मातानी सालदाना आसलो तेणें फिशरमॅनाक जे नॉर्थाक सावथाक कोस्ट बेल्टाक तांकां दवरलेली ही सुवात जावन आसा ती गांवठण सुवात ही फिशरमॅनांनी व्हडयो दवरपाच्यो आनी इकडे खारे सुकात घालपाचे आनी तेंच्यांनी पोर्ट चलोवपाचें ही तुमकां बिल्डिंगां बांदपाची न्हू हायकोर्टान तुमकां बिचार बांदपाक दिवंक ना फर्स्ट पडटा ट्युरिजम कॅप्टन पोर्ट आनी मागीर CRZ आनी गांवांक विचारता हांव सगळे जाण भायर सरोंक जाय आल्बर्टाच्याच पोटाक भूक लागोंक ना तुमच्याय पोटाक भूक लागल्या आयज तर तुमी हे नॅचरल पळय कातरतल्या आनी फाल्यां तर सायक्लोन जालें आमी मरतल्यो ही गार्बेज हाडून दवरल्या वास सगळो आयज कोणाची बाबडी गॅस्टां रावतात घरान तांकां वास पडला आयज ती सोडून गेलीं आयज बिचार पसून वारो तडाक वारो येता आयज तुमी कोणूच फुडें सरनात तेमकारां कडेन रिक्वेस्ट मागता सगळे जाण फुडें सरा एकदां तर गेले ही मुसुंडी आसा ही मोरजायेंची हे मोर्चे आसा त्या माडांची मुसंडी आसा हे भले म्हणटले काळ हे नॅचरल जावपाक 200-300 वर्सां जाल्लीं खंयचोच सरकारान म्हणूंक जायना आपूण जल्म मारलो तेन्ना आनी जे एक्टिविस्ट आहा म्हणून आमी जल्म मारता आमच्यान म्हणूंक जायना ही जाणट्यांक खबर आसा ही झाडांक हात लायतले न्हू आनी 2 जाण आसात एक कमिटी मेंबर एक आसा आमचो बाप धनंजय शेटगांवकर एक्स सरपंच आनी दुसरो आसा तेमातलो मोर्चेचो दोमिया डिसिल्वा जाता तितले बेगीन हेचेर तुमी एक्शन घ्या आनी हे तर समज गेले आनी तुमी चिंतू नाका कळ्ळें जेन्ना घराक चावी लायतलो तेन्ना चावी तुज्या बोल्सान आसतली जेन्ना ते कलयात मारतले तेंच्या हातीन आसतले. नमस्कार. सध्या आम्ही तेमवाडा मोर्जी समुद्र किनारी भागात आहोत आणि या ठिकाणी पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे सरकारमार्फत पर्यटन खात्याअंतर्गत या जमिनीची साफसफाई केलेली आहे आणि बाकी या कन्स्ट्रक्शनला या कामाचं टेंडर दिल्याची माहिती या ठिकाणी जागृत युवक आहेत अल्बर्ट फर्नांडीस त्यांनी दिलेली आहे. ही पार्किंग करत असताना खरं म्हणजे सुरुवातीला पंचायत आणि स्थानिक जे नागरिक आहेत त्यांना विश्वासात सरकारने घेण्याची गरज होती. ती सरकारने काम केलं आहे का असा प्रश्न आता नागरिक उपस्थित आहे. या ठिकाणी नक्कीच पार्किंग होणार की भविष्यात इथं बांधकामं होऊन जी जमीन आहे सरकारचीच जमीन ती जमीन कुणाला तरी बिगर गोमंतकाच्या ताब्यात देण्याचा डाव नाही ना असा संशयास्पद प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. या पार्किंगच्या बाजूला जे आपले स्टॉल धारक आहेत ते मागच्या 25-30 वर्षापासून छोटे छोटे लाकडाचे स्टॉल घालून आपले कपडे पर्यटकांना विकत असतात. त्यांना मागच्या वेळी ज्यावेळी पर्यटन मंत्री रोहन खवटे आणि स्थानिक आमदार आपले जी दारोलकर स्थानिक सरपंच पंचायत मंडळी आली होती त्यावेळी या स्थानिक स्टॉल धारकांना अगोदर पक्की स्टॉल उभारून देण्याची घोषणा पर्यटन मंत्री आणि स्थानिक आमदार जी दारोलकर यांनी दिली होती. त्यांना अजूनपर्यंत ते स्टॉल दिलेले नाहीत. त्या ठिकाणी किती स्टॉल होईल आता जवळजवळ 10-12 स्टॉल त्या ठिकाणी हंगामी स्वरूपाचे लाकडं उभारून खोपी पद्धतीने उभारलेले आहेत. त्यांना पक्के स्टॉल किती जणांना दिले जातील किती जागा त्यांना उपलब्ध करून दिली जाईल हाही एक प्रश्न आहे. त्या अगोदर या ठिकाणी पार्किंगची सोय कुठल्याही किनारी भागात पार्किंगची सोय नसल्यामुळे अनेक पर्यटकांना अडचणी निर्माण जातात. सरकार एका नजरेतून चांगलं काम करत असो नक्कीच पार्किंगची व्यवस्था असेल की आणखी या पार्किंगच्या द्वारे कुठंतरी पुढं
एका मंत्री म्हणा किंवा बिगर गोमंतकीयाने मोठ्या प्रमाणात जमिनी घेतलेल्या आहेत, त्या जमिनीपर्यंत या पार्किंग व्यवस्थेतून रस्ता तर जाणार नाही ना, असा संशयास्पद प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. सरकारने, पर्यटन खात्याने स्थानिक पंचायतीकडे स्थानिक नागरिकांची एक बैठक घेऊन ही नक्कीच पार्किंग व्यवस्था असेल आणि या पार्किंगमध्ये कुणाची वाहने असतील की आपले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत, जे टॅक्सी व्यावसायिक आहेत, त्या व्यावसायिकांना स्थान मिळेल की बिगर गोमंतकी येथील जे पार्किंग बाहेरून गाड्या घेऊन पर्यटकांना येतात त्यांना पार्किंगसाठी ही व्यवस्था असेल, याचा हाही प्रश्न गंभीर बनत आहे. त्यासाठी सरकारने याची दखल घेत असताना स्थानिक नागरिक आणि स्थानिक पंचायतीला विश्वासात घेऊन या ठिकाणी कशा प्रकारची पार्किंग व्यवस्था होणार याची माहिती द्यावी, अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.